अशी भाजी आहे का नाही, त्याची मुळीच काढायची. नवीन पद्धतीत चूल केली, कारण धुरामुळे कोण पेटवत नाही. धुरामुळे नको म्हणते पेटवायचं, शिवाय झालं तर सरपण जास्त लागतं. त्या चुलीला सरपण पण जास्त लागत नाही. असा पंप बसवून घेतलाय आपण असा. ते बघा, आता पंप चालू केला का बघा. हवा किती पण असू द्या, काय असू द्या, काही फरक पडत नाही. आणि पॅक असल्यामुळं आपलं भांडं काळं होत नाही. बाजूने असं पॅक असल्यामुळं हे वरंबे बांधलेत ना, असे पूर्ण बांधले बघा, त्यामुळं भांडं जास्त काळं होत नाही. आणि करताना पण आपल्याला हाय लागत नाही. हाताला हलवताना ह्याला अशी जाळ बाहेर येऊन आपल्याला हाय लागते का ना हाताला, बांगड्याही गरम होते ते बघा. तसं होत नाही, कारण हे पॅक असल्यामुळं. आणि पाठीमागं ऑक्सिजन येण्या जाण्यासाठी, आता अग्नीला पण ऑक्सिजन लागतं ना, तर ऑक्सिजनसाठी ही बघा इथं पाईप टाकल्या. कारण पॅक असल्यामुळं ऑक्सिजन नको का, अग्नीला पण ऑक्सिजन पाहिजे, जाळाला पण ऑक्सिजन असल्याशिवाय ती पुढून पॅक आहे. म्हणून ऑक्सिजनसाठी ही आपण अशी पंप बसवून घेतलं, पाठीमागं टाकून घेतलं. आणि धूर होत नाही जास्त. सरपण किती पण कमी असलं तर कुठं भांडं काळं होत नाही. आमची पण आता चुलीवचीच भांडी आहेत बघा, पण जास्त काळीच होत नाही ती. जसं आपल्या गॅसला कसं कमी जास्त असतं तसं हे आता ऑफ आहे बघा, म्हणजे बंद आहे. आता ही बंद आहे, चालू केले बघा. आता ही 1 नंबरवर सुलो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे जाळ लागलाय बघा. खाली दाखव बघा. आपण कमी करायचं हे पंपाला असं कमी करायचं बघा. आता असेल इकडे बघा, कमी झाला बघा. सगळ्याच्या सरपण एकदम कमी लागतं.
धुपत नाही. वारं किती जर आलं ना तर चुलीला काय फरक पडत नाही. किती पण वारे येऊ द्या, वाऱ्यात सुद्धा आपला स्वयंपाक छान होतो. एक सारखी भाकरी अजून पसती. चल चालतं हिथून बघा असा हे आहे वैल आपल्या जुन्या चुलीला असायचं ना, हिथं जाळ येतो. आता मी बंद केले आतनं कारण इकडे जाळ नको म्हणून. भाजी जर अशी ठेवली ह्या साईडला करून तर भाजी गरमच राहणार. स्वयंपाक पण एकदम फास्ट होतो. कारण कसं माहिती आहे का, हवा म्हणजे जाळ आपल्या साप कमी जास्त करता येतो. तर पण एकदम कमी लागतं. जेवढं 2 जर काटक्या लावल्या तरी पण आपला स्वयंपाक होणार. भांडं काळं होत नाही, धूर होत नाही जास्त. म्हणजे चुलीचे अनेक फायदे आहेत. गॅसची बचत. गॅस तर आता किती भेटते तुम्हाला माहिती आहे, कमी जास्त होतंय सारखं काय ना काय अडचणीमुळे. तर म्हणजे अनेक फायदे चुलीपासून आपल्याला. आणि जेवण पण स्वादिष्ट चवदार. चुलीच्या भाकरी बघा कशा, गॅसवरच्या कशा असते त्या. आणि आपल्याला भांडं काळं होतं म्हणून पण वैताग येतो चुलीवर. म्हणजे भांडं एकदम काळं काळं घासायचं जेव्हा येतं म्हणून. पण याला भांडं पण जास्त काळं होत नाही. चुलीच्या कडक भाकरी. सगळी फरक लागतो चुली भाकरी कडक कडक आहे. तोंड जेवणाबरोबर रोज खायचं. पोटासाठी एवढं चांगलं आहे ना, आतड्यासाठी आपल्या पचनासाठी.